माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठ्याच्या लोकांनो आणि जे पण संविधानाला मानतात नाही, ज्यांची संविधानाने असं विचारधारणा आहे त्या लोकांना मी आज सांगू इच्छितो. कारण आज बघा दादांनो, आमच्या महाराष्ट्रामध्ये संत शाहू फुले आंबेडकर, ज्योतिराव फुलेच्या भीतीने बघा 18व्या शतकात इंग्रज आल्यानंतर, कारण आमच्या देशात 500 वर्ष अगोदरपासून पेशवाई आहे आणि यांचं रक्ताचं नातं आहे. ठीक आहे. ज्योतिराव फुलेचं ज्ञानाला बघून जेव्हा शिवाजी महाराजाची यांनी समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली, तर सांगा बाबांनो, एवढे घाबरले हे लोक. आणि आर्य हत्यारे, यहुदी, विदेशी संघटन, आतंकवादी, देशद्रोही, तिलक, आगरकर सारख्या लोकांनी काँग्रेसची स्थापना 1885ला केलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891ला आणि शाहू महाराजांच्या 84ला, बिरसा मुंडा 75ला. आणि शाहू महाराजांनी पहिले शाळा काढली ज्योतिराव फुलेंनी, सावित्री फुले, फातिमा शेखनी 1 जानेवारी 1848ला. आणि हे त्यांना राष्ट्रपिताला भ्याले. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं 50%. त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबला शिकण्यासाठी मदत केली. आणि 1919 मध्ये इंग्रज आलेत म्हणून आम्हाला संविधान मिळालं दादांनो. ते न्यायप्रिय आहेत. आणि त्यांनी यांचं 3% आलं 1919 मध्ये. ज्युडिशनरी हे बदमाश लोक, आतंकवादी, खोर, देशद्रोही लोक आहेत. हे बाहेरच्या देशातून आलेले आणि बॅचलर आले आहेत. किती अन्याय अत्याचार केलं बघा आमच्या आया बहिणीसोबत त्या काळात होते. आजही तेच सुरू आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, त्यांनी परिषद घेतली बहुजनांची आणि सांगितलं आजपासून SC ST OBC 95% लोकांचं नेतृत्व डॉक्टर आंबेडकर करणार. आणि बिंदू चौकात पुतळा उभारला 9 मे 1922ला. बघा एवढं त्यांची हत्या झालेली आहे. हत्या 20 जून मारलेला आहे. हाच होय टिळक कोल्हापूर. अरे कुणबटांनो, हे आर्य, यहुदी, विदेशी, आतंकवादी संघटनेचे देशद्रोही लोक आहेत आणि यांनीच काँग्रेसची स्थापना केलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर 25ला बाबासाहेब बघून कोणी केली? आर्य, विदेशी, यहुदी, हत्यारे, आतंकवादी संघटनचे देशद्रोही लोक, तिलक, आगरकर सारख्या लोकांनी, त्या चटर्जी बॅनर्जी पण होते, त्यांच्या सारख्या लोकांनी 1925ला RSS जनसंघची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी पाण्यासाठी, मंदिरासाठी आणि गांधीजीचे मतभेद होते. 36ला SC STला आरक्षण दिलं. आणि 42 मध्ये बघा दादांनो, गांधीजीने चले जाओ म्हटलं. SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांनी पुढच्या पिढीसाठी गांधीच्या एका शब्दावर एवढं मोठं आंदोलन, आपलं रक्त बलिदान केलं. आणि त्या महात्मा गांधींनी एवढं मोठं कार्य केलं. आणि बघा दादांनो, आर्य, विदेशी, यहुदी, आतंकवादी, हत्यारे, आतंकवादी संघटनच्या देशद्रोही लोकांनी, टिळक, आगरकर देशद्रोही लोकांनी कोणी बनवले? काँग्रेस. आणि ही टिळक कोणी? RSS बनवली, BJP जनसंघ, बाबासाहेबांचं नॉलेज बघून. आणि गांधीजीची हत्या करणारा कोण आहे? 30 जानेवारी 1948ला आर्य, विदेशी, यहुदी, हत्यारे, आतंकवादीचे देशद्रोही लोक, म्हणजे टिळक, आगरकर सारखे जे लोक होते, चटर्जी, बॅनर्जी, ही जी आतंकवादी संघटन, त्याचाच मेंबर आहे ना नाथूराम गोडसे. बरोबर आहे. काही जर एक शब्द असेल तर सांगाल. आणि या लोकांनी 30 जानेवारी 1948 गांधीची हत्या केली. म्हणजे कोणी हत्या केली? काँग्रेस आतंकवादी देशद्रोही संघटन, आतंकवादी देशद्रोही RSSचे जे आहेत, आर्य, हत्यारे, यहुदी, आतंकवादी देशद्रोही लोकांनी त्याची हत्या केली नाथूराम गोडसेने. तर काँग्रेसनीच हत्या केली का नाही? काँग्रेस कोणी बनवलेले आहे? आणि हे केल्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा संविधान बनवलं,
26 नोव्हेंबर 1949ला याच महिन्यात तर काय म्हटले, हिंदू राष्ट्र, आणि यावेळेस काय म्हटले, आम्ही मानणार नाही. आणि 1950 पासून 26 जानेवारी लोकशाहीला सुरुवात झाली. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, बरोबर आहे, आणि एकमताचा अधिकार दिला आणि लोकशाहीला सुरुवात झाली. बाबासाहेबांनी 51 मध्ये हिंदू कोड बिल न्यायासाठी रिजाईन केलं, कालेकर ॲक्टसाठी. आणि 52 पासून जेव्हा इलेक्शन झालं, मला सांगा, आमच्या महाराष्ट्रात 500 वर्षापासून पेशवाई आहे. पेशवाई म्हणजे कोण आहे? राजा महाराजांच्या बायका आणि हे सांड मिळून जो तयार झालेला आहे तो आतंकवादी, आर्य, विदेशी, यहुदी, हत्यारे, आतंकवादी संघटन RSS आहे, बरोबर. तर मला सांगा, 52ला इलेक्शन झालं, कोण शिकलेले लोक होते? आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला घेतली आणि बाबासाहेबचा मृत्यूसुद्धा 6 डिसेंबर संशयास्पद आहे, कारण 5ला पार्लमेंट सुरू होतं, बरोबर. 6 डिसेंबरला ते मृत्यू पावलेत. त्यानंतर आज 75 वर्ष 60 वर्ष केलं काँग्रेसने. आतंकवादी, देशद्रोही, आर्य, हत्यारे, यहुदी लोकांची संघटना, गांधीजीची खून करणारी, हत्या आणि खून करणारी. कोणाला प्रॉब्लेम असेल ना, मला करा फोन. कोणाच्या बापाला नाही भेट. हा पण बिरसा मुंडाचं रक्त आहे. बाबासाहेबाच्या स्वप्न, कायम स्वप्न पूर्ण करणार. आणि मला सांगा, पहिला घात त्यांनी केला महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्यावर. आम्ही मागणी केली होती 1 मे 1960ला विदर्भ आणि मराठवाडा, कारण यांना विदर्भातला काळा सोना आणि फॉरेस्ट, पॉवर स्टेशन आणि चीत पॉवर संघटना, जी आर्य, विदेशी, यहुदी, हत्यारे, आतंकवादी, देशद्रोही लोकांची आहे, त्यांना नागपूरला काढायची होती. आता प्रूफ झालं. काँग्रेस, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्या एकच आहेत. आणि त्यानंतर 62ला आमच्यासाठी कत्तलखाना काढलं, कारण आम्ही त्यावेळी शिकलो नव्हतो. महादेव गोविंद गारे, मधुकर पिचडचे, आणि तिथं याच्या ऑफिसमध्ये 84 पासून, कारण या 13 जातीच्या लोकांना कितीतरी ग्रँट दिलं, मास्तरीन बाई दिली नवीन आश्रमशाळेमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये. आणि या लोकांनी जेव्हा इंदिरा गांधीने हटवलं आणि कोणी मदत केली, 22 वर्षाचा माणूस शिकला होता. हे जे आर्य, यहुदी, विदेशी, हत्यारे, आतंक संघटनेचे लोक आहेत, त्यांनी पुस्तक लिहिलं खरे आदिवासी कोण, त्यांना चमड्या दिल्यात. माणूस 2च गोष्टीने विकला जातो. मला शरम नाही राहिली आता, जे सत्य आहे ते सांगणार. आणि जेव्हा 81ला इंदिरा गांधी हटवून 81ला जन्म गेले, तेव्हा यांना 204 खासदार आणि 13-25, आणि 85 पासून आम्हाला म्हणतात 50च्या अगोदर तुम्ही दाखला आणा. SC STला 50च्या अगोदर. बघा कोण होत हे, कोणाची काँग्रेसची सत्ता होती ना, राष्ट्रवादी, काँग्रेस, BJP, शिवसेना, बरोबर आहे. त्यानंतर OBCला 60चं, त्यांना किंमत, त्यांची तर जनगणनाच नाही करताय. कोण होय दादा हे? काँग्रेसच होय ना. गांधीजीची हत्या करणारी हत्यारी पार्टी आहे ना, हो का नाही. त्यानंतर मराठ्यांना 67चं सत्ता आहे ना, कारण हे आर्याचेच आहे ना, हे हायब्रिड तयार झालेले. हां, आणि EWSला ज्या SC ST OBC देशद्रोही, आतंकवादी लोकांनी, हरामखोर, हे समाजाचे दुश्मन लोकांनी, तर ते का एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, सोशली बॅकवर्ड क्लास आहेत. आणि त्यानंतर मला सांगा दादांनो, कोणी त्याला हे केलं आहे? काँग्रेस, आतंकवादी, राष्ट्रवादी, शिवसेना, BJP, RSS, जनसंघ आणि आर्य, हत्यारे, देशद्रोही लोक जे हे चालवत आहे गव्हर्नमेंट. हां, अशा पद्धतीनं. आणि 75 नंतर त्यांनी तर असं तमाशा केला का लाखो लोकांची हत्या केली, बहुजन लोकांची. आणि हा जेव्हा म्हटला राजीव गांधी 1 रुपये 10 पैसे, त्याची 91 तुकडे झालेत. इंदिरा गांधीची हत्या 84 मध्ये केली, RK धवन आणि शीख आणि याचं झगडा लावलं. आणि 91ला हा जेव्हा झाला, नरसिंगराव हा RSSचा हस्तक, आणि या पठ्ठ्याने करार केला आहे वर्ल्ड, आणि 92ला क्रिमिनल लावलं. आणि त्यानंतर आज बघा, हा हरामखोर आतंकवादी संघटनेचा एजंट राहुल गांधी, हां, एवढे गैरकानून बनवले, एक मोजून दाखवतो मी. बघा, CCA NRC, बरोबर आहे, कॉमन कंडक्ट कोड,
तुमचं आरक्षण गेलं. बघा, हे आतंकवादी देशद्रोही, हे सुप्रीम कोर्टचे लोक, भाडवे लोक, कुत्र्याचे अवलादी, डुकरांच्या अवलादी, बाप आज्यापासून. आणि किती मोठं प्लॅनिंग केलं आहे ते सांगतो तुम्हाला आता. हां, आणि क्रिमिनल लावलं बघा. कारण हे जेवढे काही आहेत कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, हे सगळे विदेशी यहुदी हत्यारे आतंकवादी लोक आहेत. कारण काँग्रेसही त्यांचीच आहे आणि BJP RC दोन्ही मिळून करतायत. बरोबर आहे. आणि तुम्हाला मूर्ख बनवत आहे हा राहुल गांधी आणि हे. यांच्यामध्ये बघा, चिदंबरम, सिब्बल, मनोज सिंघवी आणि यांची मीडिया ही देशद्रोही दोनच आहे. आणि हा हरामखोर देशद्रोही आतंकवादी म्हणतो त्या राहुल गांधीला संविधान कधी आला? एवढे शेतकऱ्यांच्या कत्ल झाल्या, तर गोल्ड मेडल बेटीला मारलं, मणिपूरमध्ये एवढं झाला. हा तुम्हाला मूर्ख बनवत आहे. याचं बायकॉट करा. आणि बघा, चंद्रशेखर आझादने पकडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. हे निवडून येणार आहेत. कारण भाड खाऊ लोक, SC ST OBCचे, शिवाजी महाराज, त्याच्यानंतर जिजाऊ, बाबासाहेब, ह्या संघटना, दलाल संघटना संविधानाने हे करतायत. सगळ्यात बदमाश जो आहे हा शाह मानव, हरामखोर. संविधान जेवढे काही संविधानाने हे करतायत. आणि बाळासाहेब आंबेडकरला त्यांनी हरामखोर, मुंह में राम बगल में छुरे ने, बघा किती भयभकाने, यांना चालत नाही. तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनो, आता एकच आहे भारतातला सगळ्यात हुशार, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. तुम्हाला याच्यानंतर शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले कोणी होणार नाही आहे. आणि आता शेवटची संधी आहे माझ्या SC ST OBC गरीब मराठा लोकांनो, या हरामखोर कॉर्पोरेटर, MP MLA, रुलिंगमध्ये असो, एक्स असो, कोणी असो, या भडव्यांना जोड्याने हाणाने विचारा. कारण डुकराला जसं पाहिजे गू, तसं यांना गू खायची झालेली आहे. बघा, सत्ता आली का पावर येते, पावर आता हरामात. कारण आम्ही 90 आणि आमच्या विश्वगुरूच म्हणतो 85 करोड 5 किलो कुणाचे लोक आहेत आणि 13 करोड लोक फिरत आहेत. म्हणजे 125 करोड आपण. पण हे दलाल भडवे, महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत आहे. अजूनही ही प्रेस मीडिया, पैसा खूप आहे, लेकिन हरामखोर लोकांना तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य काय आहे अजूनही वेळ गेलेली नाही. या बाळासाहेबांच्या मागे उभे राहा. निवडून तिथं तेच येणार आहेत. कारण पूर्ण सेटिंग झालेलं आहे. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे. हे आर्य यहुदी विदेशी हत्यारे आतंकवादी लोक आहेत. आणि तुम्हाला याच्यानंतर कोणता चान्स नाही. त्यासाठी आम्ही अजूनही सांगतो, EVMला हटवण्यासाठी जन आंदोलन करा. आणि OBCची जनगणनेसाठी हे सगळे एकच आहेत. हा नाना पटोले आतंकवादी देशद्रोही संघटना. बघा, BJP काँग्रेस, OBCच्या लोकांना ओळखा. हा भाड खाऊ भुजबळ आणि हे सगळे मूर्ख बनवत आहेत. धनगरांनो हुशार व्हा. आता खिडकी आणि खिडकी करून आमच्यावर 33 जातीवर अन्याय करतायत. हे करोडो लोकांचं हे पापी आहे. ते घराणेशाही, शिवसेना, राष्ट्रवादी, BJP, हरामखोर लोकांनो. आणि यांना EWS. तेव्हा महाराष्ट्र लोकांनो, सगळ्यात टॅलेंटेड भारतातला जर कोणी असेल तर प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट. आणि यांना नाव सुद्धा चालत नाही. आणि यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. तुमची पुढची पिढी गुलाम. बघा, शिक्षण गेलं, एम्प्लॉयमेंट गेलं, सगळं गेलं तुमचं. आणि एवढी महागाई, तुमच्यासाठी फाश्या केल्या, CC NRC. बघा, हां, करोनामध्ये हा बघा आतंकवादी तडीपार, लंकाचं माणूस चालतंय, पाकिस्तान चालतंय, बांगलादेश चालतंय. आणि हे सगळे विदेशी आर्य विदेशी यहुदी हत्यारे लोक आहेत. आणि मी प्रूव्ह केलं, काँग्रेसही त्यांनी स्थापना केलं, BJP त्यांनीच केलं. आणि सगळ्यात बैमान जो आहे ना, हा राहुल गांधी आहे. देशद्रोही आतंकवादी म्हणतो, हरामखोर, हा एजंट आहे, एजंट. तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनो, हे सगळं मूर्ख बनवत आहेत. आणि ही आमची प्रेस मीडिया. कारण हा देशद्रोही आतंकवादी जवाहरलाल दर्जाचे औलादे कधी आलाय कॉर्पोरेट निवडून कोयला घोटाळा. तेव्हा लोकांनो, आता विचार करा. मी सांगायचं काम केलं आणि तुमच्याकडे शेवटची संधी आहे. बाळासाहेबांच्या मागे उभे राहा. आणि हे फ्रॉड करणार म्हणजे करणार. तरी पण आपण शिकलेले आहोत. सगळ्यात जास्त एज्युकेटेड लोक महाराष्ट्रात आहेत. आणि 6 स्टेटला पाहिजे एवढं आहे. तेव्हा आता पुढच्या पिढीचं भविष्य करा. आणि जे पण संविधान झाले आहेत आणि जो याच्या विरोधात प्रचार करतो, प्रेस मीडिया असं कोण, यांना जोड्याने हाणाने विचारा हरामखोर लोकांना. यांना भाड खायला पाहिजे. पुण्यात फेमस शब्द आहे भाड कोण खातात. आणि सगळे जे काय आहेत संविधानाच्या नावाने, शिवाजीच्या नावाने, याच्या नावाने, त्याच्या नावाने संघटन काढून या लोकांकडनं भाड खात आहेत आणि प्रचार करतायत. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.